महिला मल्ल विनेश फोगाटचा हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय झालाय। कुस्तीच्या मैदानातून राजकीय आखाड्यात उतरलेले विनेश फोगाट आता विधानसभेचं मैदान गाजवणार हेच तिने तिच्या विजयानंतर दाखवून दिलंय। पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे नेते ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू विनेश फोगाटने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते। त्यानंतर देशभरात हा मुद्दा खूप चर्चेत आला होता। वर्षभर ठराविक अंतराने विनेश फोगाट आणि कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिल्लीत ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केले होते। त्यामुळे त्यांना कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद गमवावे लागले। त्यानंतर देशभरात हा मुद्दा गाजला होता। विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अतिरिक्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आलं आणि त्यानंतर या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपीलही करण्यात आलं आणि यावरूनही देशभरात खूप आरोप प्रत्यारोप झाले। विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने काँग्रेसमध्ये प्रवेश करताच ब्रिजभूषण सिंह यांनी दोघांवर टीका केली होती। त्यावेळी ब्रिजभूषण म्हणाले होते की विनेश फोगाट आणि बजरंगने कुस्तीच्या माध्यमातून नाव कमवले आणि खेळाच्या माध्यमातून ते मोठे झाले, पण काँग्रेसमध्ये गेल्यामुळे त्यांचे नाव मातीत जाणार अशी प्रतिक्रिया ब्रिजभूषण सिंह यांनी दिली। हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगाट विजयी झाला। भाजपचे योगेश बैरागी यांचा 6015 मतांनी पराभव केला। ही प्रत्येक महिलेची लढाई आहे जी संघर्षाच्या वाटेला निवडते। हा संघर्षाचा विजय आहे, लढ्याचा विजय झालाय अशी प्रतिक्रिया विनेश फोगाटने दिली। ये हर उस लड़की की, हर उस महिला की लड़ाई है जो संघर्ष के रास्ते को हमेशा चुनती है। आज संघर्ष की जीत हुई है, सच्चाई की जीत हुई है और मैं चाहती हूँ कि हमारे लोगों ने जो प्यार प्रेम दिया है, जो इस देश ने मेरे को प्यार प्रेम दिया है, उसको मैं हमेशा बना के रखूँ, उनके विश्वास को हमेशा बना के रखूँ। तर माझ्यासारख्या महान व्यक्तीच्या नावामुळेच विनेश फोगाट जिंकली असा अजब दावा ब्रिजभूषण सिंह यांनी केलाय। अरे भाई, तो इसका मतलब हम महान आदमी हैं। अगर हमारा नाम लेकर के वो जीत गई तो बहुत अच्छा है, हम महान आदमी हैं। कम से कम मेरे नाम में इतना दम तो है कि हमारा नाम लेकर के उनका नैया पार हो गई। लेकिन नैया तो पार हो गई, लेकिन कांग्रेस को तो डुबो दिया। कुस्तीच्या मैदानातून थेट राजकीय आखाड्यात उतरलेले विनेश फोगाट विधानसभेचं मैदान गाजवणार हेच तिने आजच्या विजयानंतर दाखवून दिलं। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।